बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी, इट्स इंटरनॅशनल सिटी. मुंबई हे महाराष्ट्रामधील शहर नाही तर ते इंटरनॅशनल शहर आहे असं मी नाही बोलत आहे. तर मुंबईमधील प्रचारासाठी आलेले तामिळनाडू येथील के अण्णा मलई यांचं हे वाक्य आहे. मुंबई हे इंटरनॅशनल शहर आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मुंबई हे महाराष्ट्रामधील शहर नाही हे मराठी माणूस खपवून घेणार नाही. पण दुर्दैव असं पत्रकारांनी विचारल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलतात की महाराष्ट्र मुंबईमधील शहर नाही, असं ते बोललेच नाही, असा त्याचा अर्थच होत नाही. मग उठाव लुंगी आणि बचाव पुंगी हा कार्यक्रम अगदी बरोबर होता. हा कार्यक्रम पुन्हा एकदा करावा लागेल, पण फिजिकली नाही तर मतदानातून करावा लागेल. मुंबई सकट सगळ्या महाराष्ट्रातील मराठी माणसांना झोपेचं सोंग सोडावं लागेल. मुंबई महाराष्ट्रातच राहावी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 107 हुतात्म्यांना आपले रक्त सांडवावं लागले, आपले प्राण गमावं लागले. त्या काळच्या अनेक मराठी राजकीय नेत्यांनी, अनेक विद्वानांनी, अनेक महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केले होते. कोणी आंदोलनातून, कोणी आपल्या भाषणातून, तर कोणी आपल्या लेखणीतून प्रयत्न केले होते. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शाहिरीतून या लढ्यासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. या लढ्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला जागृत केले होते. मुंबई महाराष्ट्राचीच आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वादापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा युक्तिवाद कामी आला होता. त्यामुळे मुंबई सकट महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकदा मतदान करताना विचार करावाच. जय शिवराय, जय भीम.